सोयाबीन खरेदी बंद झाल्याने माजलगाव सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी आक्रमक झाले. आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी आक्रमक झाले होते. सोयाबीन खरेदी बंद झाल्याने माजलगाव खरेदी केंद्रासमोर शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळाले. खरेदी केंद्रासमोर लांबच लांबपर्यंत सोयाबीनच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये बारदाना अभावी सोयाबीन खरेदी केंद्र काही दिवस बंद होते. त्यानंतर अनेक मागणीनंतर बारदाना उपलब्ध झाला. तसेच त्यानंतर सोयाबीन खरेदीची मुदत संपली. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तात्काळ सोयाबीन खरेदी सुरू करावी. सुमारे 2000 शेतकऱ्यांची वाहने सोयाबीन खरेदी केंद्रासमोर रांगा लागल्या आहेत. तात्काळ सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. नोंदणीच्या अगोदर येऊनही आम्हाला कसल्याही प्रकारचं टोकन दिलं नाही, आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीच केलेलं नाही. आणि आम्ही त्यावेळेस खरेदी केंद्रवाल्याला विनंती केली की बाबा आम्हाला आमचे तुम्ही ते इथं बुकिंग करा, परंतु कसल्याही प्रकारची बुकिंग न करता तुम्ही तुमचं स्वतःहून लाईनला उभा टाका, तुम्ही तुमचं लाईन लावा, अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही गेल्या शनिवारपासून लाईनला लागलो. म्हणजे शनिवारी येऊन सुद्धा अजून आमचे खरेदी झालेली नाही. तरी जोपर्यंत आता आमची खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे हमाली न घेता जास्तीचे घेऊन यांच्याकडे जे असणारे चाळणे सुद्धा आहेत, चाळण्यामध्ये सुद्धा या अर्धाला मला घरी वापस पाठवतात. अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने लादून दिलेल्या या खाजगी केंद्राने शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली आहे. 250, 300 कट्टा हमालीचा आणि मात्र्याचा यांच्या गोडाऊनला जमा करून ठेवलेला आहे. म्हणून शासनाने अजून इथून पुढे आम्हाला ही तारीख वाढवून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ही शेतकरी सोयाबीन त्वरित खरेदी करावी.